नमस्कार, आप सभी दर्शकों का CN न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 155 में। हमारे सामने जो तस्वीर आप देख रहे हैं, ये तस्वीर देखने लायक है। शिवसेना उद्धव ठाकरे गुट के महिला यहाँ पर उम्मीदवार हैं स्नेहल, और यहाँ चुनाव प्रचार में माहौल गाँव जो इलाका है, ये माहौल और कोली समाज के लोग सबसे ज़्यादा रहते हैं। और शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप की उम्मीदवार है, उनसे चर्चा करेंगे। ताई, काय सांगणार आहे? तुम्ही प्रचारात आहेत आणि तुम्ही सगळ्यांना भेट देतात, काय सांगणार? मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की आमचा प्रचार खूप चांगला चालला आहे। लोकांचा प्रतिसाद पण खूप आमच्या पाठीशी आहे। योग्य तऱ्हेने आमचा प्रचार होत आहे आणि असाच आमचा प्रचार योग्य घरोघरी होत राहील। सगळ्यांना आम्ही मोलाचं मार्गदर्शन करत आहोत आणि असंच यापुढे निवडून आल्यावरती आम्ही सगळ्यांना चांगला प्रतिसाद देऊन आमचं मोलाचं मार्गदर्शन चालूच ठेवू यापुढे। बस काय सांगणार आहे? उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर एक चांगला विश्वास दाखवला, साहेबांनी माझ्यावर एक विश्वासाने मला ही जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारीचं मी सोनं जनतेच्या विकासासाठी आणि माझ्या प्रत्येक नगराच्या विकासासाठी यापुढे करत राहीन आणि करेन अशी मी साहेबांना ग्वाही दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे मी माझं हे कार्य चालू ठेवेन। काही उमेदवार आहेत, तुम्हाला चॅलेंज वाटतात का? तसं तर हे बघा, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक विरोधक एक असतोच, त्याप्रमाणे आजूबाजूला पण आपल्या आहेत। आपण एवढं काही मी त्यांच्यावर हे करत नाही, पण आपण आपला प्रयत्न चालू ठेवायचे। हा माझ्याकडनं तर आहेच हे चालू, बस एवढंच। अजून शाखा प्रमुख आहे आपल्या सक्ती, काय सांगणार आहे? तुम्ही लोक प्रचारात चालले आहेत आणि मोठी संख्यामध्ये गर्दी आहेत, काय सांगणार? जय महाराष्ट्र। शाखा क्रमांक 155 स्नेहल विष्णू शिवकर यांचा प्रचार आज माहूल म्हाडा येथे, माहूल म्हाडा इथून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। इथून आम्ही आंबाडा आणि माहूलगाव हे जाणार आहे। सर्वांची लोकांची कधी 15 तारीख येते आणि आम्ही वोट करतो आहे, हा उत्साह आहे। आणि 16 तारखेला आम्ही हा जल्लोष भगवा झेंडा हा आपल्या माहूल आणि सुमननगर येथे आम्ही फडकून दाखवणार आहे। मशाल ही आम्ही पेटवून दाखवणार आहे आणि आमचा विजय हा नक्कीच होणार आहे। हा विजयला आमचे उद्धव साहेब हो, आदित्य साहेब हो, राज ठाकरे हो, शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात होत आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। काय सांगणार? सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे, त्याचप्रमाणे एक सामान्य महिला हिला उमेदवारी दिली, तिला आम्ही विजयी करणारच आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे। परंतु आम्ही तिच्या प्रचारार्थ विभागामध्ये फिरत असताना लोकांचा संपूर्ण असंतोष दिसतोय, कारण अगोदरचे जे नगरसेवक होते यांनी कुठेच काही कामं केली नसल्यामुळे सर्व लोक संतापलेले आहेत आणि सर्वसामान्य जनता ही स्नेहल शिवकर यांच्या पाठीशी उभी आहे आणि विजय आमचा नक्की आहे आणि 16 तारखेला आम्ही उधळणार आहोत। जी काय सांगणार आहे? जोरात प्रचार चालू आहे, प्रचार तर जोरात आहे आणि आमचा शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आमचे उमेदवार स्नेहलताई आज उभी आहेत। कारण काय झालं आहे, मागील 5 वर्षात जी कामं झालेली आहेत ती सांगण्यासारखी नाही आहेत। कारण जो 3-4 वर्षाचा जो गॅप होता आणि आज तुम्ही बघत असणार की SRA जे लोकांना आणलेलं आहे इकडे, ते पूर्णपणे आज BMCच्या अंडरमध्ये आहे। पण तुम्ही बघितलं तर इथे आपण उभंसुद्धा राहू शकत नाही, ड्रेनेजच्या लाईन फुटलेल्या आहेत, रस्त्यावर वाहत आहेत। तर इथे जी मूळ लोकं होती जशी कोलीवाड्यातली, त्यांच्यासुद्धा सुविधा काय केलेल्या नाहीत। आज इतके वर्ष झालेली आहेत, इथे ड्रेनेजचे लाईन नाही, आमच्या माहूलगावात संडासाची सोय नाही आहे, लोकांना ड्रेनेज नाहीत, रस्ते नाहीत चांगले, आणि जे मच्छीमार आहेत त्यांचासुद्धा काही विचार केलेला नाही, त्यांना मासली सुकवायला पण जागा नाही। तर एक चांगला सक्षम उमेदवार आम्हाला भेटून त्याच्या मार्गदर्शनाखाली या ज्या सुविधा आहेत, इथले जे म्हाडातली लोकं आहेत किंवा माहूल गावातील आहेत किंवा आंबाड्यातली लोकं आहेत, त्यांच्या ज्या सुविधांचा अभाव आहे तो मिळवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चांगल्या उम्मीदवारामार्फत नक्कीच करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चेंबूर का ये 155 वार्ड है, जहाँ पर शिवसेना उद्धव ठाकरे गुट की महिला जो स्नेहल हैं उम्मीदवार, वो यहाँ चुनाव प्रचार में बड़ी संख्या में शिवसैनी गली गली जा रहे हैं, लोगों से अपील कर रहे हैं, वोट मांग रहे हैं। अब देखना ये है कि यहाँ की जनता किसे अपना कीमती वोट देती है। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, चेंबूर। CEN न्यूज़ देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज़ को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।